म्हणजे हल्ला त्याच्यानुसार एक निवेदन करून त्या निवेदनानुसार एक निवेदन करा. निवेदन देऊ. तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा गावचे सरपंच श्री नामदेव निकम यांनी 26 डिसेंबर रोजी तुळजापूर पोलीस स्टेशन येथे एक तक्रार दिली की त्यांच्यावर हल्ला झालेला आहे. सदरचा हल्ला हा त्यांच्या गाडीचा 4 अज्ञात इसमांनी 2 मोटरसायकलवरून पाठलाग करून त्यांच्या गाडीवर अंडी दगड मारून आणि त्यानंतर पेट्रोल गाडीमध्ये फेकून हल्ला केलेला आहे अशी तक्रार त्यांनी दिली होती. त्या तक्रारीचा आमच्या पूर्ण टीमनं मागील 5 दिवस खूप सखोल बारकाईनं तपास केला आणि त्यामध्ये घटनास्थळी व्हिजिट दिल्यानंतर आणि त्यानंतर सखोल तपास केल्यानंतर बऱ्याच गोष्टीमध्ये त्यांनी दिलेली फिर्याद आणि घटनास्थळावरची प्रत्यक्ष परिस्थिती याच्यामध्ये बरीच विसंगती दिसून येत होती. त्यांच्या जबाबामध्ये देखील तफावत दिसून येत होती. ह्या सर्व गोष्टींचं बारकाईनं अवलोकन केलं, सखोल तपास केला आणि त्यानंतर फिर्यादी आणि त्यांचे मित्र यांच्याकडे देखील सखोल चौकशी केली आणि त्या तफावतीच्या अनुषंगाने विचारणा केली असता सरपंच यांनी हा बनाव केला आहे आणि त्यांनी स्वतः हा बनाव त्यांना वेपन लायसन्स म्हणजे स्वसंरक्षणासाठी हत्यार परवाना पाहिजे होता आणि त्या हत्यार परवाना मिळवण्यासाठी त्यांनी हा बनाव केला आहे असं तपासामध्ये कबूल केलेलं आहे. आणि त्यानंतर आपण ह्या तपासाचा पुढील बाबी पडताळत आहोत, परंतु सकृतदर्शनी हा बनाव होता असं निष्पन्न झालेलं आहे. थँक्यू. अजून एक या अनुषंगानं मला 1-2 गोष्टी ॲड करायच्या आहेत. पवनचक्की आणि सोलार प्रोजेक्ट जे आपल्या जिल्ह्यामध्ये स्थापन होतात आहे त्या अनुषंगानं माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक संनियंत्रण समिती जिल्हा स्तरावर कार्यरत आहे. त्याबाबतचा शासन निर्णय देखील आहे आणि उपविभागीय स्तरावर प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक संनियंत्रण समिती कार्यरत आहे आणि हे समितीच्या माध्यमातून शेतकरी असतील, कंपनी असेल, ग्रामपंचायत असेल, इतर सर्व घटक असतील, ह्या सर्व घटकाच्या त्यांचं जे काही म्हणणं आहे ते पडताळून त्यावर योग्य निर्णय घेणं हे या संनियंत्रण समितीचं काम आहे आणि ते आपल्या जिल्हा स्तरावर आणि उपविभागीय स्तरावर कार्यरत आहे. अजून एक मी या अनुषंगाने सांगेन की जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आश्वासन करेन बेसिकली की कुठलाही धाक दपटशाही, हुकुमशाही, दडपशाही या जिल्ह्यामध्ये चालणार नाही. ती कधीही खपवून घेतली जाणार नाही. त्यावर अतिशय कठोर कारवाई केली जाईल, कोणाचीही गय केली जाणार नाही. थँक्यू. सर, या घटनेमध्ये जी तांत्रिक बाबी आहेत ती कशा पद्धतीनं समोर आल्या आहेत? तपास सुरू आहे. सगळे डिटेल्स मी आता आपल्या सोबत शेअर करू शकत नाही, पण बऱ्याचशा बाबी पडताळल्या गेल्या त्या घटनेच्या अनुषंगाने. तर त्याच्यामध्ये आणि फिर्यादीमधील जे गोष्टी नमूद आहेत त्याच्यामध्ये बरीच विसंगती आहे. सर, हा ज्यांच्या 4 व्यक्तीकडून जो हल्ला केला होता त्या व्यक्ती कोण आहेत? त्यांचा शोध लागला आहे का? त्यांचं नाव वगैरे काय माहिती आहे? ॲक्च्युलीच हा बनाव आहे असं निष्पन्न झाल्यामुळं त्या व्यक्तींचा शोध लागण्याचं प्रयोजन नाही. त्यांनी स्वतःच टाकलं का दुसऱ्या मदतीनं बुद्धिवीरांच्या? कोणी मदत केली किंवा काय याच्याबद्दल आपण इतर बाबी पडताळत आहोत, पण सकृतदर्शनी त्यांनी स्वतः हे कृत्य घडवून आणलं होतं आणि स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना मिळवण्यासाठी ते कृत्य केलं होतं असं त्यांनी कबूल केलेलं आहे.
सर ती मागणी करू शकली असते, मात्र त्यांनी सर मागणी केली नाही, स्वतः त्यांनी हल्ला करून घेतला आहे. या संदर्भात काय म्हणजे त्यांनी स्वतःच असा हल्ला करून पाहिजे. या सर्व बाबी पडताळल्या जातील आणि त्यानंतरच आपण योग्य निष्कर्षापर्यंत येणार.